नमस्कार, मी दादासाहेब देपले आपलं स्वागत करत आहे। आज आपण आलेलो आहे माती परीक्षण करण्यासाठी। आज आपण ज्या वावरामध्ये माती परीक्षण करणार आहे त्या वावरातले आम्ही एक 7 ते 8 ठिकाणाहून माती आणली होती आणि तिचे वेगवेगळे भाग करून तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की कशा पद्धतीने आम्ही ते भाग काढून एवढी माती वेगळी केलेली आहे। आता माती परीक्षणचे फायदे म्हणजे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, पण माती परीक्षण का करावं, कारण की आपल्या जमिनीमध्ये जे नैसर्गिक असेल, रासायनिक असेल किंवा जे घटक असतात त्याचं प्रमाण किती टक्क्यामध्ये, किती मुबलक प्रमाणामध्ये ते आपल्या मातीमध्ये आहे आणि त्या प्रमाणामध्येच आपण शेतीमध्ये कोणकोणत्या खताचा वापर करायला पाहिजे हे आपल्याला त्या माती परीक्षणच्या पुराव्यातून दिसत असतं। तर त्याच गोष्टीसाठी आज आपण इथं आलेलो आहे आणि हे माती परीक्षण करण्यामागचा उद्देश पण तेच आहे की आम्ही आता हे जे आमचे शेतकरी सकाराम पल्ला यांच्या तिथं आज आम्ही म्हणजे येणाऱ्या सीझनमध्ये तुरीसाठी डेमो देणार आहे। पण मग डेमो करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। त्याच्यासाठी सर्वात पहिले म्हणजे आम्ही माती परीक्षण करणार आहोत, जेणे की म्हणजे त्यांच्या जमिनीमध्ये कोणते घटक किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्याला दिसून येईल आणि त्याचा वापर करून आम्ही तिथं कोणकोणते खतं द्यायला पाहिजे त्याचा वापर करणार आहे आणि जास्तीत जास्त कसं उत्पन्नामध्ये वाढ होईल त्याच्यावर आम्ही काम करणार आहे। फक्त माती परीक्षण करणं म्हणजे हे आपले एक सुरुवात बेस। आपण जेव्हा पण एक मोठं घर बांधत असतो तर आपला पाया एकदम मजबूत पाहिजे। त्याच पद्धतीनं तुम्ही शेती जर करत असाल ना तर नाही म्हटलं तर 2 ते 3 वर्षाला तुम्ही एकदा तरी माती परीक्षण करायला पाहिजे, कारण की आपल्या जमिनीमध्ये किती रासायनिक घटक आहे आणि किती सेंद्रिय घटक आहे ते आपल्याला दिसून येतात। आणि त्या पद्धतीवर आपण जे म्हणत असतो ना की खूप जास्त खर्च लागत आहे, खताचा जास्त वापर करावा लागतो, खूप जास्त म्हणजे उत्पन्न काहीच येत नाही, पण मग जास्त नुकसान होऊन जातं, हे दुसरं कोणतं नसून आपण स्वतः आपल्या पद्धतीने हे नुकसान करून घेत असतो, म्हणजे अतिरेक करत असतो खताचा आणि तिथं कुठंतरी मग उत्पन्न आपलं ॲव्हरेज बी आलं तरी आपल्याला ते कमी वाटतं, कारण की आपण खर्च जास्त केलेला असतो। तर ह्याच पद्धतीचा समजा आपण सगळा विचार करून आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे सगळा व्हिडिओ प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे। आम्ही कशा पद्धतीने हे तुरीचं उत्पन्न घेणार आहे, एक डेमो प्लॉट कसा डेव्हलप करणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दिसून येईल। चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो। अशाच पद्धतीनं आमच्याविषयी आणि आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला धन्यवाद।